मॅचला होते सुरुवात. योगेश साठी पहिला चेंडू ड्राइव्ह केला, अप्रतिम स्टॉप केला चेंडू. व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट्स, व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट्स. काय चेंडू स्टॉप केला गेला यावी. मात्र प्रवीण होता कव्हर रिजन मध्ये. चेंडू स्टॉप केल्यानंतर लगेच त्यानं उचलला आणि फेकून दिला. एका साइडला संघ आपण पाहिलं तर वांग व्हॅली क्रिकेट टीम महिन संघ, दुसऱ्या साइडला डीके स्पोर्ट्स हा संघ मैदानामध्ये दाखल झाला. प्रथम गोलंदाजी निवडतो हा संघ टॉस जिंकल्यानंतर. तदनंतर आमंत्रण दिले डीके स्पोर्ट्स या संघाला. यावेळी शॉर्ट ऑन पूल मिड विकेट रिझन. खेळाडू वेगाने जातोय, चेंडू पर्यंत पोहोचलाय. चांगला क्षेत्ररक्षण यावेळी कंप्लीट केले जाते. ऋषी होता डीप मिड विकेट रिझन मध्ये. व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट्स. आज मॅचला मजा येणार आहे, कारण की एका साइडला डीके स्पोर्ट्स पाटील आबाद, दुसऱ्या साइडला वांग व्हॅली क्रिकेट क्लब महिन संघ. दोन्ही तोडीस तोड उत्तर देणारे संघ. यावेळी देखील ड्राइव्ह केला. खेळाडू आहे, चेंडू पर्यंत पोहोचतोय. ही एक धाव कदाचित संकटामध्ये अडवू शकते. अडकली आहे संकटामध्ये ही धाव. योगेशला यावेळी रन आउट व्हावं लागतंय. रन बाद होतोय योगेश आणि फलंदाज योगेशला माघारी यावं लागतंय. क्षेत्ररक्षणाचा दर्जा आज डीके स्पोर्ट्स पाटील आबाड संघाचा आज दर्जा आणखीन वाढलेला दिसतोय, कारण की या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून अनिकेतनं जर थ्रो केला, जी फिल्डिंग केली त्याच्या माध्यमातून संघाला एक पहिला रनआउट भेटला. समोरच्या संघातील योगेशला बाद केलं. रोहन मैदानामध्ये दाखल झाला. एक डावखुरा घातक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. महिन टीमचा, वांग व्हॅली क्रिकेट महिन टीमचा एक नौका जुना खेळाडू. आणि दुसऱ्या साइडला आपण पाहिलं तर विजयचा आजही तळवलीतला खेळ आठवतो. तळवलीतल्या मैदानातून त्यानं मॅच खेचून आणली होती वांग व्हॅली महिन टीमसाठी. तोच विजय आहे. मात्र आज आपल्या संघासाठी पाटण तालुक्यातील अष्टपैलू खेळाडू, एक यंग राजू रोडे सर यांच्या समोर बॅटिंग कशी होईल हाच प्रश्न होता. ऋषी आहे, कॅच पकडली जाते. या पाटण तालुका टेनिस क्रिकेट विश्वामध्ये संपूर्ण खेळाडू ज्या गोलंदाजाला राजू रोडे सर म्हणतात, तोच गोलंदाज सध्या आपला अनुभव मैदानामध्ये दाखवतोय. मिस्टर राजू रोडे सर, अप्रतिम स्पेल. काय खेळ दाखवला जातोय. एक अनुभव कशाला बोलतात, अनुभवाचे बोल कशामध्ये असतात, ती सध्या गोलंदाजी दाखवली जाते. कारण की एखाद्या खेळाडूच्या नावाच्या पुढे सर पदवी लागणं म्हणजे तो त्याचा सन्मान असतो, तो क्रिकेटचा मान असतो. तर त्यानं क्रिकेटसाठी आतापर्यंत घालवलेल्या आयुष्यासाठी त्याला एक पदवी दिली जाते. आणि तीच पदवी तालुक्यानं सध्या संपूर्ण पाटण तालुक्यातील खेळाडूंनी या व्यक्तीला दिले. त्याचं नाव आहे राजू रोडे सर. सुशील मैदानामध्ये दाखल झाला. शशीर मैदानामध्ये दाखल झाला. दोन फलंदाज सध्या माघारी आलेत, योगेश आणि विजय. अप्रतिम कॅच ऋषीच्या माध्यमातून पकडली गेली का कॉर्नर रिजनला. 2 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेलेत. यावेळी देखील फटका आपण पाहिले तर बॅटीच्या अगदी बॉटमला ऋषी आहे, चुकी करणार नाहीये. आणखीन एक कॅच. तब्बल आपण पाहिलं तर 2 विकेट लगातार आलेले आहेत. बॅक टू बॅक 2 विकेट, 1 रन आउट. या ओव्हर मध्ये 3 फलंदाज बाद झालेत. राजू रोडे सर यांनी करून दिलेली सुरुवात संघासाठी, डीके स्पोर्ट्स साठी खूप महत्वाची ठरू शकते. वॉट अ स्टार्ट यार, वॉट अ स्टार्ट. एक अनुभवी गोलंदाज. किती पावसाळे पाहिलेत त्यापेक्षा पावसात भिजलेला हा खेळाडू आहे. आणि दुसऱ्या साइडला लेजंड इंद्रजित दादा. हे दोन्ही खेळाडू एका कॅमेरामध्ये तुम्ही पाहतायत. हॅट्रिक विकेटच्या उंबरठ्यावरती उभे आहेत सध्या राजू रोडे सर. रविराज बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू आहे, मिड विकेटचा वेगाने जातोय. गॅदर केला चेंडू. फक्त डॉट बॉल. या ओव्हर मध्ये तब्बल धावा खर्च केल्या 2 आणि विकेट घेतले गेले 2. 1 रन आउट म्हणजे तब्बल 3 विकेट. राजू रोडे सर अप्रतिम गोलंदाजी या पहिल्या स्पेल मध्ये. एका साइडला रविराज,
दुसऱ्या साईडला रोहन. हे दोघेही घातक खेळाडू वांग व्हॅली क्रिकेट क्लब महिनचे ओळखले जातात आणि वांग व्हॅली क्रिकेट क्लब महिन संघाकडून आज या दोघांना बॅटिंग करावी लागेल, कारण की आतापर्यंत फक्त ओव्हर क्रमांक 1 चा खेळ झाला. कोण बाद झालेत, किती बाद झालेत यापेक्षा मी अजून मैदानामध्ये आहे हे महत्वाचं आहे. जेव्हा सर्व काही संपले असं वाटतं तेव्हा नक्की स्वतःकडे बघा आणि बोला अजून मी बाकी आहे, म्हणजे बरंच काही बाकी आहे. आणि अजूनही मैदानामध्ये रोहन आणि रविराज असताना या मॅच मध्ये वेगळा कलय येऊ शकतो, कारण की रविराज आजही ती एक बेस्ट पार्टनरशिप आठवते. तर दुसऱ्या साईडला रोहन डावखुरा हाताचा महिन टीमचा हा घातक खेळाडू, त्याचे देखील खेळ अजूनही आठवतोय. या दोन्ही खेळाडूंना आपला खेळ आठवावा लागेल. तर गोलंदाजीसाठी पाटण तालुका टेनिस क्रिकेट मधील आयकॉन लेव्हलचा अष्टपैलू खेळाडू ऋषी दाखल झालाय मैदानामध्ये ओव्हर क्रमांक 2 साठी. यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न बॅटीवरती सरळ आला नाहीये. अगदी आपण पाहिलं तर डिक्लेअर मध्ये जातोय. वॉड स्ट्रोक डावखुऱ्या हाताचा फलंदाज रोहनने मात्र आता आपले इरादे स्पष्ट केलेत. का या खेळाडूची चर्चा केली. वांग व्हॅली क्रिकेट क्लब महिन संघावरती जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा तेव्हा रोहनला पुढे पाठवलंय आणि संकट मोचक रोहननं तेव्हा तेव्हा त्या संधीचं सोनं केलंय. वॉड स्ट्रोक लेफ्ट हँड एक डावखुरा हाताचा हा घातक फलंदाज आज DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्डच्या समोर मात्र स्वतःला अनुभवतोय. ही मॅच अनुभवाची आहे, ही मॅच योग्य आहे आणि ही मॅच अटीतटीचीच आहे. अशीच असेल ही मॅच. स्वागत करण्याचा प्रयत्न टॉप एज डिक्लेअर मध्ये एक धाव जाते. संघाची धाव संख्या तब्बल 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. भागवतजी बागल सर वेलकम, स्वागत आहे. अण्णा कंक आपलं देखील स्वागत, विनंती करेल आपण या व्यासपीठावरती बसून घ्या. भागवतजी बागल सर प्लीज वेलकम. यावेळी देखील शॉट आंफोल निघून जातोय रोहनच्या बॅट मधून तडाखा. मी थांबणार नाहीये, मी वाट बघणार नाहीये, मी आलोय, मी पाहिलं आणि मी जिंकून घेणार आहे. आता प्रत्येकाचं मन अशीच त्याची बॅटिंग राहिली आहे. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. 16 ऑन स्कोर कार्ड, 16 धाव संख्या टोटल जाऊन पोहोचले. बोला था ना किसी और के कदम यहाँ पे पड़ चुके हैं, तो हाथ है बहुत तुर्रम आपने देखे रहेंगे, ये अलग बंदा है. पुन्हा एकदा शॉट अंपूल हवेमध्ये. इंद्रजीत दादा आहे, चुकी करणार नाहीये तो. अप्रतिम कॅच पकडली आहे. इंद्रा दादाकडून चुका होताना कमी वेळा पाहिल्यात, मात्र यावेळी झाली नाहीये. आणि अखेरीस यावेळी आपण पाहिलं तर रोहनने मात्र छान काम केलंय. एक शॉल्ट आणि एक छोटीशी मात्र घातक खेळी त्याने केले. त्याच्या बॅट मधून आलेल्या षटकारांना कुठेतरी संघाला चांगली गती भेटली जी 16 धावेची होती. मात्र टीम बोलेल थोडा रुकना चाहिए था. मात्र अप्रतिम म्हणलं 3 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्हाला 5च बॉल खेळायला भेटतात, 5 मध्ये 3 बाहेर जाणं तुमचं गरजेचं आहे. संघाची धाव संख्या आहे 16. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपण्यासाठी अजूनही चेंडू बाकी आहे 1. टॉप एज बॅटीला कॉट बिहाइंड द विकेट. रणधीर बाद होतोय. तू चल मैं आया, तो गेला आणि लगेच बाहेर आला. ओव्हर क्रमांक 2 चा देखील खेळ समाप्त. रणधीर आजही प्रॅक्टिसला खूप चांगला खेळताना पाहिले, मात्र आज मॅच मध्ये चमकला नाहीये. बऱ्याचदा होतात या गोष्टी.
मिस्टर दत्ता दादा दाखल झालेत मैदानामध्ये. सतीश गोलंदाजीसाठी दाखल झाला. पहिल्या ओव्हर राजू रोडे सर आज छाग आहे गुरु. काय गोलंदाजी राहिले मात्र. तदनंतर मॅच आता त्यांना सांभाळायची कारण की ज्या धावा चाललेत त्या रोहनने खूप वेगानं 6च्या गतीनं पुढे ढकलल्यात. विकेट आल्यानंतर आता सतीश ओव्हर क्रमांक 3 मध्ये शेवटच्या षटकामध्ये. ओहो यावेळी मात्र फटका खेळण्यासाठी जरूर एक पाय पुढे काढला. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅटिंग पॅडला कुठलाही स्पर्श न करता चेंडू निघून जातो व्हाईट बॉल साठी. एक्स्ट्रा बॅट होते टीमच्या टोटल मध्ये. अगदी थोड्या वेळासाठी आम्ही देखील कन्फ्युज झालो होतो. यावेळी देखील आपण पाहिलं मनगटाच्या साह्याने डीप मिड विकेट डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. चेंडू गॅदर केला. वॉड थ्रो यार ऋषी. काय फिल्डिंग एफर्ट्स आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. 2 रन तुमने चुराए जो सनम. एका साइडला चेंडू चांगला आहे. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगले आहेत. फेकी चांगली आहे. ओव्हरऑल क्रिकेट चांगलं खेळलं जात आहे. टीमची टोटल अगदी 19. गती परिवर्तन पुन्हा टॉप एज. डिक्लेअर मध्ये पुन्हा एक धाव जातीये. डिक्लेअर मध्ये एक धाव. या एका धावेच्या मदतीनं 21/20 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. आता फक्त चेंडू बाकी आहेत 4. 4 टू गो. 4 चेंडू आता बाकी आहेत. 4 मध्ये कमीत कमी 10 धावा येणं महत्वाचं राहील वॉंग व्हॅली महिन टीम साठी. बॅकफुटला जाऊन अगदी शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न. बॅट लवकर फिरले. बॅटीच्या अगदी बॉटमला. ऋषी कॅच सोडणार नाहीये. हा बेस्ट फिल्डर आहे तालुक्याचा, पाटण तालुक्याचा. आणि तदनंतर मात्र त्याने पकडले ही कॅच. फलंदाज आपण पाहिलं तर माघारी जातोय रविराज. RDS एक घातक RDS फलंदाज दाखल होतोय मैदानामध्ये. आज खेळावं लागेल जर्सी नंबर 10 ला. आज आपला खेळ दाखवावा लागेल कारण की संघ थोडासा अडचणीतून बाहेर येण्यासाठी वाट बघतोय आणि संघाने तुम्हाला चॉईस केलाय. आज संघाच्या चॉईस साठी खेळावं लागेल. RDS खूप लेट पाठवलंय पण थेट खेळावं लागेल आज त्याला. 3 चेंडू फक्त त्याच्याकडे. आज 3 मध्ये धावा करायचे नाहीये. 3 मध्ये 2 तरी मारायचे. 2 म्हणजे ते 2 षटकार असतात. म्हणजे डझन भर धावा या 3 चेंडू मध्ये कराव्या लागतील. डावखुरा हा देखील घातक फलंदाज. एक नॅचरल अँगल आणि नॅचरल एनर्जी या खेळाडूंना असते. फुल टॉस निघून जातोय. RDS को फुल टॉस नहीं डालने का बोला था भाई. फुल टॉस मत दारो. आणि या मॅच मध्ये RDS ला जर फुल टॉस टाकला तर तो सोडणार नाहीये. तो मैदानामध्ये पूर्णपणे तयारीत जातो आणि अशा वेळी जुना बॉल असेल तर प्लीज. ओके लेफ्ट हँडेड बॅटर. 2 चेंडू आता खूप महत्वाचे राहतील. यावेळी देखील उचललाय. पिक केलाय. पोहोचून दिलाय अगदी सीमा रेषेच्या बाहेर. वॉंग व्हॅली महिन टीमचा RDS आता मैदानामध्ये मात्र आग लावतोय. व्हॉट अ बॅटिंग यार. आणि हा जर आणखीन एक षटकार गेला तर रोहनच्या माध्यमातून तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज आता दिला जाईल. 32 धाव संख्या. क्रिकेट शेवटच्या चेंडूपर्यंत संपत नसतं. पहिली ओव्हर चांगली पडली. दुसरी ओव्हर देखील चांगलीच होती पण शेवटचे 3 चेंडू जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत चर्चा आपण करत नाही. आणि चर्चा RDS ने करायला लावली आहे. वाह
जो वांगवॅली क्रिकेट क्लब महिन संघ जो शांततेत बसला होता टॉस का बॉस मध्ये शांततेत होता तो अचानक जोश मध्ये आला कारण की होय आमच्या संघानं आता 3 मध्ये 2 मारलेत एक बाकी आहे. ओहो चांगला चेंडू मात्र या मॅच मध्ये त्यानं आपलं काम पूर्ण केले आहे. 2 षटका त्याच्या बॅट मधून आले आणि जे टीमची टोटल आपण पाहिली तर 32 आणि 33 धावेचं आव्हान या मॅच मध्ये 33 रन्स टू विन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड या टीमला. वॉट अ बॅटिंग यार. आता बॉलिंगची तयारी जे खेळ हवा होता तो खेळ दाखवला आणि आता बारी आहे. आता बॅटिंग बघायची आहे सुनील सागावकर सर आणि त्यांच्या सोबत कोण उतरते ऋषी. आता डीके स्पोर्ट्सची बॅटिंगची बारी आहे कारण की आता टार्गेट आहे ते 33 टार्गेट कशा पद्धतीने केलं जाते. येस चला बॅट्समन येऊ देत मैदानामध्ये. 33 धावेचं आव्हान. यानंतर रितवी 11 काढणे टीम आणि श्री वेतानाथ 11 आचरेवाडी, आरवी 11 बाचोली आणि श्री मंगलमूर्ती 11 मराठवाडी अशा मॅचेस टीम्स यानंतर खेळताना दिसतील. मात्र ऋषी आणि सुनील सागावकर सर दाखल झालेत मैदानामध्ये. दोन्ही बॅटर जो या मॅचच्या दिशेनं पहिला पूर्वार्ध संपला आणि आता उत्तरार्धाला होईल सुरुवात. फुल टॉस चेंडू सुनील साठी कॅच इम्पॉर्टंट. हो ही कॅच पकडणं गरजेचं होतं. कॅच अवघड होती जरूर पण ती कॅच सोपी करणं गरजेचं होतं कारण की ही मुवमेंट आहे कॅचेस नंतर मॅचेस जिंकण्याची. चौकार येतोय या चेंडूवरती.
अगदी हाताच्या शेजारून हा चेंडू जातोय, पण बऱ्याचदा अशा कॅचेस तुम्हाला मॅच मध्ये अगदी विनिंग मुवमेंट देतात. कारण की आज डीके स्पोर्ट्स साठी महत्वाचे बॅटर जर मैदानामध्ये पाहिलं तर एका साईडला सुनील सागावकर सर तर दुसऱ्या साईडला ऋषी, हे दोन्ही बॅटर खूप महत्वाची मुवमेंट आणतील. तिथून पुढे देखील बॅट्समन लाईन खूप मोठी आहे डीके स्पोर्ट्स कडे, बॅटिंग ऑर्डर खूप मोठी आहे, पण सध्या संपूर्ण 33 धावेचं आव्हान जर कोणाच्या खांद्यावरती असतील तर तो सुनील सागावकर हा महत्वाचा ठरू शकतो. कारण की संघातला जर 50 धावाचं टार्गेट असतं तर 30 धावेचं जबाबदारी सुनील वरती असते. अर्धी हिस्सा आणि अर्धा सिंहाचा वाटा त्याच्या खांद्यावरती प्रत्येक मॅचला असतो आणि या मॅचला देखील आहे. तुफान तर दुसऱ्या साईडला एक लेजंड गोलंदाज अनुभवी. वॉटर बॉल यार, वॉटर बॉल हेलिकॉप्टर स्टाईल मधून खेळून काढलाय. खेळाडू आहे यावेळी मात्र चुकी होत नाहीये रोहन कडून. चांगल्या क्षेत्ररक्षणचा नमुना त्यानं दाखवला यावेळी. डाऊन दी ग्राउंड चेंडू होता, वेगानं आला होता आणि अशा वेळी एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. संघाची धावसंख्या अगदी 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. या फटका थोडासा फसला जातोय. रणधीर कॅच साठी जातो, अप्रतिम कॅच त्यानं स्वीकारले. पहिली विकेट दत्तादादाच्या खात्यामध्ये. एक अनुभवी गोलंदाज वॉंग व्हॅली महीन टीम आपण पाहिलं तर एक कष्ट पैलू आणि एक अनुभवी गोलंदाज म्हणजे दत्तादादा साळुंखे. दत्ता साळुंखे म्हणजे एक अनुभवाची कान आणि याच गोलंदाजानं आतापर्यंत बऱ्याचशा सुपर ओव्हर मध्ये आपल्या संघाला सांभाळून घेतलंय. या मॅच मध्ये देखील सुपर ओव्हर त्यांच्या खात्यामध्ये आहे आणि अशा वेळी त्यांनी विकेट देखील पटकावल्या. एक डोकेदुखी तर मागे गेली, पण दुसरा अनुभव आता पुढे आलाय. इंद्रजित पाटील, अर्थातच ज्याला म्हटलं जातं इंद्रा दादा. दोन्ही अनुभवी खेळाडू एकमेकांसमोर या मॅच मध्ये उभे थाटलेत. एका साईडला आपण पाहिलं दत्ता साळुंखे तर दुसऱ्या साईडला इंद्रा दादा. दोघांमध्ये अनुभव अगदी भरून आहे, मात्र या अनुभवाला आज कशा पद्धतीने उत्तर देतील आणि अनुभव कशा पद्धतीने कामी येईल. ओहो, फटका चांगला आहे. इंद्रा दादा डीप बॅकवर्ड कॅच ड्रॉप होतीये. रोहन कडून ही अपेक्षा नव्हती. या मॅच मध्ये रोहन ही कॅच इम्पॉर्टंट होती. इंद्रजित पाटील, इंद्रा दादाची कॅच आणि या कॅच ड्रॉप केल्यामुळे होतं काय की विकेट सॅक्रिफाईस, माफ करा पूर्णपणे मी म्हणेल की स्ट्राइक रोटेट होते. सुनील सागावकर आता स्ट्राइकला आला. एका कॅच मुळे बऱ्याच गोष्टी बिघडतात. एकाच तर कॅच मुळे वर्ल्ड कप आला जो सूर्याबाईने पकडला. कॅच पे मॅच है भाई. ओहो, थोडेसे लाईन से भटके, कारण की हा चेंडू आता वाईट आहे. एक्स्ट्रा धाव जरूर ऍड होते वाईट न. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 7 या आकड्यावरती जाते. 7 ऑन अ स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 1 विकेट. 33 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. 33. यावी फटका उचलला, लपेटली या मिडल ऑफ द बॅट. क्रंचिंग स्वीट साउंड. पाटण का तुफान मार राय गुरु. वॉटर स्ट्रोक. बॅटच्या रडामध्ये आला, उचलला, फेकून दिला. दे धक्का हा घे. आणखीन एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनच्या बाजूने छक्का. वॉटर स्ट्रोक. वेलकम अधिक दादा काटकर, अर्थातच एक अष्टपैलू खेळाडू. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आणि त्याचबरोबर कुमारजी शिबे सर, चॉकलेट यंग टॅलेंट, यंग बॉय, वेलकम. LIC विमा सल्लागार. तेरा धाव संख्या. ओहो, चांगला चेंडू आता आला. अप्रतिम चेंडू शेवटचा होता जिथे आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. राऊंड विकेट टाकण्याचा प्रयत्न. अखेरीस पहिल्या ओव्हरचं युद्ध संपलं असं मी बोलेल. हे चालू होतं ते युद्ध होतं. एक तेरी एक मेरी, एक तुझा एक माझा, तेरी मेरी. आणि यामध्ये आता मात्र हमरी तुमरी. 12 चेंडू, आता 20 धावेची गरज. 12-20. वेलकम अधिक दादा.
कुमार सर वेलकम. कुमारजी शिबे सर, मी विनंती करेल या आपण व्यासपीठावरती जरूर विराजमान व्हायचं. मिस्टर निखिल गोलंदाजीसाठी दाखल झाला. ओव्हर क्रमांक 2 मध्ये 12 चेंडू 20 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. ओव्हर क्रमांक 2 महत्वाचीच आहे. यावेळी देखील आपण पाहिलं शरीराचा वेध जरूर घेतलाय. स्वतः गोलंदाज जातोय, चेंडू गॅदर केलाय, एक धाव जरूर कलेक्ट होतीये. एक धाव ही ओव्हर खूप इम्पॉर्टंट असेल, कारण की सुनील सागावकर दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग मुवमेंटला आला. ज्या मुवमेंटला त्याची कॅच ड्रॉप झाल्यानंतर त्याने एक मोठा फटका लगावला. मात्र ही मॅच त्याच्यासाठी देखील खूप महत्वाची आहे. ओहो, यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर थोडासा बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव, थोडस अंकुश लावणं या एक्स्ट्रा धावेवरती महत्वाचं राहील. स्टॉप करणं थोडस महत्वाचं राहील या एक्स्ट्रा धावा. शॉर्ट आर्म पुल, बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन आहे. खेळाडू अगदी डिक्लेअर झोन मध्ये जातोय, घोषांकी क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी संघाची धाव संख्या तब्बल आता मात्र जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. 33 धावेचं आव्हान आहे, म्हणजे अर्धा पल्ला पार पाडलाय हो मी आतापर्यंत. नाही, सिंगल डबल देखील महत्वाचे असतील या मॅच मध्ये. ओहो, यावेळी अगदीच पुन्हा एकदा चांगली डिलिव्हरी. असाच खेळ करावा लागेल, कारण की 2020 ची मॅच ओव्हर क्रमांक 19 वरती खेळ अवलंबून आहे. 3 ओव्हरची मॅच ओव्हर क्रमांक 2 वरती मॅच अवलंबून आहे. आणि ओव्हर क्रमांक 2 जर कमी धावसंख्येची पडते तर येणाऱ्या तिसऱ्या ओव्हर मध्ये धावसंख्येचा कुठेतरी रस्सी खेचली जाते. पुन्हा यावेळी मात्र खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर. सुनील सागाकर, नाद नाही करायचा. अप्रतिम बॅटिंग, वॉट अ स्ट्रोक यार. खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर. एक झलक होता, अलग करने का कुछ तो झलक स्ट्रोक था. आणि या झलक स्ट्रोकने या मॅच मध्ये वेगळी चकाकी आणली आहे. येणारे तब्बल 8 चेंडू मध्ये आता 11 धावा हव्यात. 8 चेंडू 11. यावेळी देखील बॅटीची अगदी टॉप एज. फक्त एक धाव डिक्लेअर मध्ये जाते. आता तब्बल 7 चेंडू मध्ये 10 धावेची गरज आहे. महत्वाचा चेंडू असेल हा, खूप महत्वाचा चेंडू आहे, कारण की आत्ताच्या सगळ्या मॅचेस आपण पाहिल्या शेवटच्या 6 चेंडू मध्ये 14, 17, 19, 12 असे आलेत. आणि आता देखील हा चेंडू जर डॉट येतो शेवटच्या 6 चेंडू मध्ये 10 धावेची गरज राहते. म्हणजे मॅच कुठेतरी दोन्ही टीम कडून 50-50% राहते. यावेळी नाही येणार तो डॉट, नाही जाऊन देणार तो डॉट. मॅच लवकर संपवायचे. मला थोडीशी घाई आणि तीच घाई दिसून येते बॅटिंग परफॉर्मन्स मध्ये. सुनील सागाकर सर, अप्रतिम बॅटिंग. कॉपी बुक स्टाईल त्यांची ती बॅटिंग आहे ती तशीच चालू राहिली आहे. आणि आता या मॅच मध्ये 6 चेंडू मध्ये विजयासाठी फक्त 4 धावेची गरज आहे.
यानंतर जो या मॅच मध्ये विजेता असेल त्याच्यासोबत श्री केदारनाथ 11 डफळवाडी संघ जाऊन 2 हात करेल. गोलंदाजीसाठी दाखल झाले अर्थातच मिस्टर विजय. मॅच अजून संपली नाहीये ओमी, कारण की 6-4 ची गरज आहे. पहिला बॉल बैठा फटका, मागचा पाय वाकवला, बसला, मग चोपला, बैठा फटका. आपल्या स्टाईलनं इंद्रादादांनी ही मॅच संपवली आहे आणि डीके स्पोर्ट्स पाटील आवाड या मॅच मध्ये राहिला विजेता. विजय संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. हार्ड लक, बॅड लक, वांग व्हॅली क्रिकेट क्लब महीन. आणि आज या मॅच मध्ये आपण पाहिलं तर एक अटीतटीचा सामना बघायला भेटला, जिथे डीके स्पोर्ट्स पाटील आवाडनं मात्र विजय मिळवला. टॉस साठी जाऊयात. श्री केदारनाथ 11 डफळवाडी आणि डीके स्पोर्ट्स पाटील आवाड या दोन्ही संघांमध्ये आता टॉस केला जाईल. येस, मी विनंती करेल